आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या बघूया। एकनाथ शिंदेंनी दिलेलं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलंय। महाविकास आघाडीने 2.5 वर्षात केलेलं काम दाखवावं असं चॅलेंज एकनाथ शिंदेंनी मवियाला दिलं होतं। मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना बंद। महाराष्ट्रातील कर्मचारी पोलिसांचेही पगार होणार नाहीत। जनतेचीही दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे। संजय राऊतांची टीका। सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दुसरा किंवा तिसराच मिळेल, चौथा देण्याची ताकद या सरकारमध्ये अजिबात नाही। सरकारी कर्मचारी, शिक्षक, पोलीस यांचे सुद्धा पगार होणार नाहीयेत। संजय राऊत खोटं बोलत आहेत। मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद झाल्याचा राऊतांनी पुरावा द्यावा। नितेश राणे यांचं राऊतांना आवाहन। आचारसंहितेपूर्वी स्थानिक पातळीवर लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम घ्या। विकास कामं, योजना लोकांपर्यंत पोहोचवा। अजित पवारांनी पक्षाच्या आमदारांना सूचना केल्या। राज्यातील धनगड असा उल्लेख असलेली 6 प्रमाणपत्र रद्द। धनगड प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारचा निर्णय। भाजप नेते गोपीचंद पडळकरांची माहिती।